खरं तर मागील 24 तासांपासून पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय मावळ परिसरात पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारा पवना धरण आहे, ते देखील 100% भरलेल्या कारणाने त्या धरणातून जवळपास आता 15,000 क्युसेक इतक्या वेगाने पवना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आपण पाहतोय हीच पवना नदी पिंपरी चिंचवड शहरातून वाहते आणि या पवना नदी काठी असलेलं मोरया गोसावी मंदिर हे देखील पूर्णपणे आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण मोरया गोसावी मंदिर परिसराच्या आवारात आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतो हा सगळा मंदिराचा परिसर आहे। वर्षातील ही दुसरी घटना आहे ज्यामध्ये मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरल्याचं आपल्याला दिसून येते। सकाळपासूनच या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविक भक्त हे पाणी पाहायला येतात, ते दर्शनासाठी येतात। मात्र मंदिर प्रशासनाकडून भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय भाविक भक्त मोठ्या संख्येने मंदिरा परिसरात आलेले, मात्र त्यांना बाहेरूनच दर्शन घ्यायला लागत आहे। खरं तर गेल्या 24 तासापासून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील वाहणाऱ्या तिन्ही नदी, ज्यामध्ये पवना नदी असेल, इंद्रायणी नदी व मुळा नदी यांना मोठ्या संख्येने पूर आल्याचं आपल्याला दिसून येते। हा सगळा मंदिराचा आतील परिसर आहे। याच ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात, मात्र आज या मंदिरा परिसरामध्ये पाणी शिरल्या कारणाने भाविकांना सध्या दर्शनासाठी जाता येत नाहीये। ह्या बाजूचा जर परिसर पाहिला तर प्रत्येक वर्षी महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी सोहळा जो आहे याच ठिकाणी पार पडतो, पण हा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। पलीकडेच चिंचवड गावातील स्मशानभूमी आहे, ती देखील संपूर्णपणे पाण्याखाली गेल्याची आपल्याला दिसून येत आहे। सध्याच्या स्थितीला 1500 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जर हा पाऊस अशाच पद्धतीने मावळ व पिंपरी चिंचवड परिसरात पडत राहिला तर पाण्याचा विसर्ग 20,000 क्युसेक इतका देखील होऊ शकतो। सध्या तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, यांच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। ज्या ठिकाणी पाणी शिरले त्या ठिकाणी देखील महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात येतात। आपण वेळोवेळी हे पावसाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।